सरकारी कामासाठी आता शपथपत्राची गरज नाही, स्वयंघोषणापत्र ठरणारं वैध. मुंबई शासकीय सोयी सुविधा आणि विविध दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना आता वारंवार तहसील कार्यालय किंवा नोटरीकडे जाऊन प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट करण्याची गरज उरणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 9 मार्च 2015 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आता शासकीय कामांसाठी स्वयंघोषणापत्र, सेल्फ डिक्लेरेशन आणि कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड प्रती स्वीकारल्या जाणार आहेत. काय आहे शासन निर्णय? अनेक शासकीय कामांमध्ये अर्जासोबत राजपत्रित अधिकारी किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडून साक्षांकित अटेस्ट केलेली कागदपत्रे आणि शपथपत्रे जोडावी लागतात. यामुळे नागरिकांना होणारी आर्थिक आणि वेळेची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ही कार्यपद्धती अधिक सुलभ केली आहे. ज्या ठिकाणी कायद्याने शपथपत्र बंधनकारक नाही, अशा सर्व ठिकाणी आता नागरिकांना साध्या कागदावर स्वतःच्या स्वाक्षरीसह घोषणापत्र देता येईल. महत्त्वाचे बदल. शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र. शासकीय सेवांसाठी आता प्रतिज्ञापत्राची ॲफिडेव्हिट मागणी केली जाणार नाही. त्याऐवजी प्रपत्र अ मधील स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरले जाईल. स्वयंसाक्षांकित प्रती. मूळ कागदपत्रांच्या प्रतींवर आता कोणत्याही अधिकाऱ्याचा शिक्का घेण्याची गरज नसून अर्जदाराने स्वतः स्वाक्षरी केलेल्या सेल्फ अटेस्टेड प्रती स्वीकारल्या जातील. न्यायिक कागदाची स्टॅम्प पेपर गरज नाही. ही दोन्ही घोषणापत्रे साध्या कागदावर करता येतील. त्यासाठी कोर्ट फी स्टॅम्प किंवा ज्युडिशियल पेपरची आवश्यकता नसेल. आधार क्रमांक आणि फोटो. घोषणापत्रावर नागरिकाचा अलीकडचा फोटो असावा आणि उपलब्ध असल्यास आधार क्रमांक नमूद करावा. खोटी माहिती दिल्यास कारवाई. या सुविधेचा गैरवापर रोखण्यासाठी कडक तरतूद करण्यात आली आहे. जर एखाद्या नागरिकाने स्वयंघोषणापत्रात चुकीची किंवा खोटी माहिती दिली तर संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड संहितेनुसार, IPC आणि इतर प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई व फौजदारी खटला भरला जाईल. हा निर्णय राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र आणि नागरी सुविधा केंद्रांना तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.